हाय फ्रेंड्स, तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. शौर्यला घेऊन मी आता घरी चालले होते. त्याला तर माझ्या अगोदरच घरी जायची घाई झालेली असते आणि तो मला सकाळी सांगत असतो, मम्मा मला तू लवकर घ्यायला या स्कूलमध्ये. काय करतोय शौर्य? काय करतोय रे बाळा? फोटो बोल, इधर देख, हाय कर. शौर्य गेला पुढे. चला, आमचं हे रोजचंच रुटीन आहे. शौर्य खूप थकलेला आहे. त्याला खूपच असं जाऊच वाटत नाही स्कूलमध्ये. मी तर त्याला रोज बोळाचंच पाठवत असते. आता कसं स्माईल करत आहे तो. आता मी आलेलो आहोत घरी. त्याला वेगळं होतं. चल चल. एक वाजलं. आत्ताच घरी आलो होतो आम्ही. हो ना बाळा? चल ड्रेस चेंज कर सगळं. थोड्या वेळानंतर. हे असं असतं आमच्या शौर्याचं. आता नंतर करतो, आता नको. चला म्हटलं मी आता इथे झाडांना पाणी टाकत होते. मला माझ्या झाडांना काय होतं माहीतच नाही. मी पाणी म्हणजे रोज पण नाही पाणी टाकत, पण तरी पण झाडं टिकतच नाही. जे हाताने वगैरे लावते ना तर तेच टिकतात आणि बाकी जे विकतचे आणले ते तर असेच जळून जातात. ते कसं काय जातात त्याला? त्याच्यावरती मला काही उपाय तुम्ही सांगू शकाल? तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला सांगाल नक्की कमेंट करून. मी काही पण काम करत असेल ना त्या शौर्य नक्कीच मला विचारते, मम्मा तू काय करते? असं काम करते, तसं काम करते. मी पण टाकू का पाणी? मी मदत करू लागू का? असं काही ना काही चालूच असतं. त्याच्या मनात काय आलं काय माहिती. आता येऊन पाहत होतं. आता व्यवस्थित दिसतंय का? दिसत नसेल. तुला काय खायचं? कुलचाम देतात, कुलचाम. किती देऊ? किती? मिस्टर मी बघ. मम्मी ही पहा गुलाबजाम. बघा. किती पण ते. इथे भूक लागली होती त्याला. सो मला म्हणत असतो काहीतरी वेगळं बनवायचं आणि वेगळं काहीतरी खायला द्यायचं मला. त्याला चपाती भाजी तर नकोच असते ना. तर मग स्वीट बनवलं होतं मी, गुलाबजामुन. तर मी त्याला तेच दिलं. तर तो मला सांगत होता खाऊन, मम्मा छान झालेलं आहे.